Hello everyone. Myself Sujata Dilip Patil, English subject teacher from PV Kanya Shala Pune. Welcome in my online class Learn with Sujata. Dear students, how are you? I hope you are fine. Today we are going to learn a lesson from our 9th standard English textbook, Unit 3, Subunit 3.5. The name of the lesson is Great Scientist. Great Scientist म्हणजे महान शास्त्रज्ञ. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये फोटो दिसत आहे पहा. त्या व्यक्तीचे नाव आहे मायकेल फॅराडे. काय आश्चर्यचकित झालात? मी नाव चुकीचं घेतलं की काय असं वाटते ना? मायकेल फॅराडे असं यांचं नाव असून ते मायकेल फॅराडे असं नाव स्वतःचं घेत असत. याचं कारण म्हणजे त्यांना वाचादोष होता. त्यांच्या बोलण्यात थोडासा दोष होता. र या शब्दाचा उच्चार ते व असं करायचे, म्हणजेच रनिंगला ते वनिंग म्हणायचे, रोजला ते वोज असं म्हणायचे. म्हणून त्यांच्या नावातील र चा उच्चार देखील ते व असा करायचे. म्हणून मायकेल फॅराडे असं ते त्यांच्या नावाचा उच्चार करायचे. अशी व्यक्ती एक महान शास्त्रज्ञ कशी बनली याची माहिती आपणास या पाठातून मिळते. मायकेल फॅराडे यांनी कोणतेही औपचारिक शिक्षण न घेता महान शास्त्रज्ञापर्यंतचा प्रवास कसा केला हे आपण आज या पाठातून शिकणार आहोत. शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी समाजाला दिलेलं मोलाचं योगदान म्हणजे घरातील पंखा, विमानाचं इंजिन, मोटार गाड्यांचे इंजिन, यातील वापरली जाणारी मोटार या इंडक्शन मोटारचा शोध मायकेल फॅराडे यांनी लावला. He was born in 22nd September 1791 and died in 25th August 1867. Let us see the lesson Great Scientist. Great Scientist म्हणजे महान शास्त्रज्ञ. Great scientists are persevering and never deterred by difficulties. Persevering म्हणजे चिकाटीने प्रयत्न करणे आणि deterred म्हणजे थांबवणे. चिकाटीने काम करणाऱ्या व्यक्तीला कधीही थांबवले जात नाही असा याचा अर्थ आहे. या ठिकाणी फोटोमध्ये दिसत असणारी व्यक्ती ही मायकेल फॅराडे आहे. Michael Faraday is regarded as one of the most distinguished scientists and inventors of modern times, and his work on electricity is still a subject of study in the form of Faraday's laws. But few know his inspirational life story, which is all about courage and fighting against the odds. Michael Faraday was born into a poverty-stricken family in a dirty London suburb. He suffered from a speech defected as a child. He would pronounce rabbit as wabbit. He could not even say his own name and would call himself Faraday. Other children laughed at him and teachers did not help him either. When he was 12, his mother was forced to take him out of school, thus putting an end to his formal education. या ठिकाणी डिस्टिंग्विश म्हणजे महान शास्त्रज्ञ, इन्व्हेंटर्स म्हणजे शोधकर्ते, इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत, सब्जेक्ट ऑफ स्टडी म्हणजे अभ्यासाचा विषय, सबब म्हणजे शहर, उपनगर, पुटिंग एन एंड म्हणजे बंद झाले. पहा, मायकेल फॅराडे हे आधुनिक शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी विद्युत या विषयावर अभ्यास करून संशोधन केले. त्यांनी जे नियम मांडले ते फॅराडे लॉज म्हणून नियम ओळखले जातात. पण काही जण त्यांच्या प्रेरणादायी जीवनाबद्दल जाणत नाहीत. काही थोडेच जण त्यांच्या प्रेरणादायी जीवनाबद्दल जाणतात. त्यांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग आले. त्यांना ते धैर्याने सामोरे गेले. मायकेल फॅराडे यांचा जन्म लंडनमधील घाणेरड्या वस्तीच्या उपनगरात झाला. त्यांना बोलताना त्रास होत होता. त्यांना वाचादोष होता. ते रॅबिटचा उच्चार वॅबिट असं करायचे. ते स्वतःचं नाव सुद्धा फॅराडेच्या ऐवजी फॅराडे असे म्हणायचे. इतर मुले त्यांना हसायची. शिक्षकांनी सुद्धा त्यांची काहीच मदत केली नाही. जेव्हा ते 12 वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या आईने शाळेतून काढून त्यांना घरी ठेवण्याचा निर्णय घेतला आणि अशा प्रकारे त्यांचं औपचारिक शिक्षण बंद झालं.
At 13, however, he started working with a bookbinder, binding hundreds of books during the day and staying up all night to read them. Reading thus became his obsession. One day he came across a book on electricity which had been sent to the master for binding. He started reading it and was completely hooked. That was his first introduction to the subject of electricity, which soon became a lifelong fascination. Faraday was still poor at 21. Once a friend gave him a free ticket to public lecture and demonstration by the renowned chemist Humphrey Davy at London's Royal Institution. Davy's work on chemicals and electrical lightning was the subject of conversation among the scientists of the age. 70 years later, across the Atlantic Ocean in the USA, the same work enabled Thomas Edison to produce the first consistent light bulb. जेव्हा ते 13 वर्षांचे झाले तेव्हा त्यांनी बुक बाइंडर सोबत काम करायला सुरुवात केली. एका दिवसात 100 पुस्तके ते बाइंडिंग करत असत आणि रात्रभर जागे राहून ती पुस्तकं वाचत असत. वाचनाने त्यांना पछाडलेच होते. एके दिवशी त्यांना विद्युत या विषयाचे पुस्तक बाइंडिंग करण्यासाठी मिळाले. त्यांनी ते पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि ते पूर्णपणे त्यात गुंतून गेले. इथे त्यांना विद्युत या विषयाची ओळख झाली होती. आता ते या विषयाशी संबंधित अजून माहिती घेऊ लागले. फॅरेडे हे अजूनही गरीबच होते. आता ते 21 वर्षांचे झाले होते. एकदा त्यांच्या एका मित्राने त्यांना एका जाहीर व्याख्यानाचे तिकीट फुकट दिले. तिथे हम्फ्री डेव्ही नावाचे एक रसायनशास्त्रज्ञ व्याख्यान देण्यासाठी येणार होते. हम्फ्री डेव्ही यांचे काम वीज व केमिकल रसायन या विषयावरचे होते. 70 वर्षानंतर याच विषयाने थॉमस एडिसनला प्रभावित केले होते आणि थॉमस एडिसन यांनी प्रथम बल्बचा शोध लावला होता. That day in 1820, Faraday was spellbound by Davy's lecture. He kept taking notes about the mysterious force of electric fluid. He was so engrossed in the lecture that he forgot to applaud with the rest of the crowd. When he went back, his notes were so comprehensive that he bind them into a book, meaning to give it to Davy someday. Faraday decided that day that he didn't just want to sell books. He wanted to be a great scientist, good enough to write his own books. Davy became his role model. But there was a problem. He did not have the social status, money, or the education to pursue science. Faraday thought it would be wonderful if Davy became his mentor. But Davy did not agree initially. Faraday was not rejected, he just kept trying. Destiny had a strange plan to store for him. A few years later, a chemical explosion happened inside Davy's lab, and he was temporarily blinded. He now needed an assistant with an excellent memory to help him. He was reminded of Faraday and decided to hire him as his secretary. Davy never believed Faraday could do anything in the field of science going by his social status and education. He therefore dismissed Faraday's aspiration and advised him to stick to bookbinding. But Faraday was restless. He worked day and night and learned as much as he could about Davy's experiments. Soon Faraday became indispensable to Davy's and was promoted to his lab assistant. This was his first step towards a scientific career. Though much of his job now was cleaning labs, at least he got to see some of Davy's leading experiments. मध्ये फॅरेडे हे व्याख्यानासाठी गेले व ते खूपच मंत्रमुग्ध झाले. डेव्हिस यांच्या व्याख्यानाचा विषय होता विद्युत ऊर्जेचे गुण. मायकेल फॅरेडे या विषयावर नोट्स काढण्यात मग्न झाले होते. इतके मग्न झाले होते की गर्दीसोबत टाळ्या वाजवणे विसरून गेले होते. जेव्हा ते घरी गेले तेव्हा त्यांच्या नोट्स आकलनक्षम होत्या की त्यांनी त्या सर्व नोट्सचे बाइंडिंग करून त्याचे एक पुस्तक तयार केले. एके दिवशी हे पुस्तक डेव्हिड यांना भेट देण्याचे त्यांनी ठरवलं. त्याचबरोबर त्यांनी आणखी एक निश्चय केला की फक्त पुस्तके विकायचे नाहीत तर एक शास्त्रज्ञ बनायचं. इतका मोठा शास्त्रज्ञ बनायचं की स्वतःची पुस्तकं लिहीन असं त्यांनी ठरवले.
डेव्ही त्यांचा आदर्श बनले, परंतु शास्त्रज्ञ बनण्यासाठी जे शिक्षण घ्यायचे होते त्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. पण जर डेव्ही हे माझं मार्गदर्शक आणि माझे गुरु झाले तर किती छान होईल असा विचार करून मायकेल डेव्ही यांच्याकडे गेले. परंतु सुरुवातीला डेव्ही यांनी नकार दिला. पण मायकेल फॅरेडे निराश झाले नाहीत. त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. नियतीने मात्र काही वेगळेच ठरवले होते. काही वर्षानंतर एक मोठा रसायनांचा स्फोट डेव्ही यांच्या प्रयोगशाळेत झाला. त्यात डेव्ही यांना काही काळासाठी आंधळेपण आले व त्यांना एका सहाय्यकाची गरज पडू लागली. त्यांना फॅरेडेची आठवण झाली आणि त्यांनी मदतनीस म्हणून फॅरेडेला नेमले. फॅरेडे काहीतरी वैज्ञानिक शोध लावेल असा डेव्ही यांना अजिबात विश्वास नव्हता. म्हणून डेव्ही यांनी फॅरेडे यांना शास्त्रज्ञ बनण्याची महत्त्वाकांक्षा सोड आणि बुक बाइंडिंगच करीत राहा असा सल्ला दिला. परंतु फॅरेडे त्यांच्या निर्णयावर ठाम होते. ते दिवसरात्र मेहनत घेत होते आणि डेव्ही यांच्याकडून त्यांना जी काही माहिती शिकता येत होती ते शिकत होते, ती माहिती मिळवून घेत होते. डेव्ही यांनी खुश होऊन फॅरेडे यांना लॅब असिस्टंट म्हणून बढती दिली. फॅरेडे यांचे वैज्ञानिक जगाकडे हे पहिले पाऊल होते. लॅब क्लिनिंग करताना फॅरेडे यांना डेव्हीज यांचे प्रयोग पाहण्याची संधी मिळत असे. Even then, Davy did not have much hope for Faraday. Then Faraday got another chance to prove himself. One day, Davy tried to recreate a famous electromagnetism experiment with fellow chemist William Wollaston, exploring why an electric current is applied to a wire. It causes that wire to behave like a magnet. Obviously, the forces were connected, but nobody had figured out how to make it happen continuously. Davy believed that if he could find out why it happened and control it, there could be many practical applications of the force, but was unable to figure it out and was frustrated. He then teased Faraday, asking him to try his hand at it after he was done cleaning the lab. Within a few days, Faraday solved the problem. In fact, he went further and the result was the first induction motor, which converted electrical current into continuous mechanical motion. तरीही डेव्ही यांना फॅरेडेकडून अपेक्षा नव्हती. एके दिवशी फॅरेडे यांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली. एका विद्युत चुंबक या संकल्पनेवर काम करताना ज्यावेळी एखाद्या वायरमधून इलेक्ट्रिक करंट पास होतो तेव्हा तो चुंबकासारखा काम करतो हे फॅरेडे यांच्या लक्षात आले. ही घटना सातत्याने कशी निर्माण करावी हे कोणीही सांगितले नव्हते. डेव्ही यांना हे का घडते व त्याचे नियंत्रण हाती आले तर त्याचा उपयोग बऱ्याच चांगल्या कामांसाठी होऊ शकतो असा विश्वास होता. परंतु त्यांना हे कसे करावे हे कळत नव्हते. म्हणून एकदा त्यांनी सहजच फॅरेडे यांना चिडवण्याच्या हेतूने तुला हे काम जमते का बघ बरं असं सांगितलं आणि काही दिवसातच फॅरेडे यांनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. इथे समोर चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे पहा, ही आहे फर्स्ट इंडक्शन मोटर, ज्यामुळे विद्युत ऊर्जा वाहिल्यावर यांत्रिक गती मिळते. The induction motor spurred a revolution. Fans, air conditioning, sewing machines, photographs, power tools, cars, and even trains and aeroplane engines grew out of this simple device, which was born out of the mockery directed at Faraday. Faraday became a celebrity scientist overnight. Nobody now cared about his social status and education. This young man had just created a revolution. One would think, as a teacher, Davy was happy at his pupil's achievement, but in reality, he was jealous. People started telling Davy that of all his discoveries, that the best was Faraday himself. This made him even more jealous and angry. Davy gave Faraday an impossible task to keep him out of his way. He handed him a piece of Bavarian glass which was used in the lenses in telescopes and microscopes, and asked him to reverse engineer it. Bavarian glass was manufactured by a secret, complicated process, and Davy knew that with the equipment available in the lab, Faraday would never be able to accomplish the task. This piece of glass became a significant thing in his life. इंडक्शन मशीनने जगात क्रांती घडवली.
त्यामुळे आज फॅन, एअर कंडिशनर, शिलाई मशीन, कार, ट्रेन, विमाने सुद्धा या इंजिनवर चालतात. हे सर्व एका साध्या मस्करीतून घडले. या इंडक्शन मोटरच्या शोधामुळे फॅराडे रातोरात सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ बनले. आता त्यांच्या सामाजिक दर्जाची चिंता कोणालाही नव्हती. एखाद्याला वाटेल की डेव्हिड हे आपल्या शिष्याच्या कामगिरीवर खुश झाले असतील, पण खरे पाहता ते त्याचा मत्सर करू लागले. जेव्हा लोक डेव्ही यांचा सर्वोत्तम शोध म्हणजे फॅराडे असे म्हणायचे, तेव्हा ते डेव्ही अजूनच फॅराडेचा मत्सर करायचे. म्हणून त्यांनी फॅराडे यांना अशक्य गोष्टी करायला सांगितली, अशक्य कामं करून दाखवायला सांगितली. आणि ते म्हणजे दुर्बीण आणि सूक्ष्मदर्शी यांच्यात वापरली जाणारी बॅव्हेरियन ग्लास जो वापरला जातो, या बॅव्हेरियन काचेचा तुकडा फॅराडे यांना दिला आणि सांगितले की यातले जे घटक आहेत ते शोधून काढ. डेव्ही यांना माहीत होतं की अशा प्रकारची काच गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून तयार केली जाते आणि ती प्रक्रिया गुप्त ठेवली जाते. तसेच फॅराडे हे काम कधीच पूर्ण करू शकणार नाहीत याची डेव्ही यांना खात्री होती. आणि हाच काचेचा तुकडा फॅराडेंच्या आयुष्याचा आशेचा किरण होता. Faraday had a never give up attitude and he respected Davy, so he accepted the assignment. Despite knowing that it would be very difficult, he toiled for 4 years with no help from Davy, and as expected, failed. Faraday never learned the secret, and this remained his first failure as a scientist. To remind himself to these difficult times, he kept a single glass brick on his shelf as a souvenir. This would inspire him during difficult times. In 1829, David died and Faraday succeeded in as head of the laboratory. He was free to pursue whatever he liked, and he made another revolutionary discovery. He noticed that if he moved a magnet, it could produce electrical current. Thus, he could now convert motion into electricity. This is how the electrical generator was born, something still used today to generate all kinds of power like dynamos and other devices. Faraday was now a legend. In 1840, he developed a memory loss, which continued for the rest of his life. But the disease did not stop him. He persevered, starting a complicated experiment to prove that light was closely related to electricity and magnetism. A novel thought in those times. Remember that piece of Bavarian glass Faraday had kept on his shelf. He was determined to convert the remainder of his first major failure to an instrument of great success. He used the same glass now to show that in the presence of a magnet, light could be isolated into a single wave rather than spreading out randomly in all directions, a concept called polarization. फॅरेडे हे डेव्ही यांचा आदर करत होते. हे त्यांना कठीण काम आहे हे माहीत असूनही त्यांनी ते स्वीकारले होते. 4 वर्षापर्यंत त्यांनी खूप मेहनत घेतली आणि जसं डेव्ही यांना अपेक्षा होती त्याप्रमाणे फॅरेडे यांना या कामामध्ये अपयश आले. फॅरेडे यांना बॅव्हेरियन ग्लास कसा तयार होतो याची माहिती मिळाली नव्हती आणि शास्त्रज्ञ म्हणून ते पहिलं त्यांचं अपयश होतं. फॅरेडे यांनी हे बॅव्हेरियन ग्लास त्यांच्या कपाटात आणून ठेवला होता. इन 1829 डेव्हिड मृत्यू पावले आणि फॅरेडे हे लॅबचे मालक बनले. आता त्यांना हवे ते करू शकत होते, म्हणजे नवनवीन प्रयोग ते करू शकत होते. आता त्यांना चुंबक जर एका विशिष्ट परिस्थितीत हाताळले तर त्याच्या हालचालीने विद्युत ऊर्जा निर्माण होऊ शकते हे कळले आणि याच पद्धतीने इलेक्ट्रिकल जनरेटरचा जन्म झाला. आज याच प्रकारे विद्युत निर्मिती केली जाते. तुम्हाला आठवते ना की फॅरेडे यांनी बॅव्हेरियन ग्लासचा तुकडा त्यांच्या कपाटात ठेवला होता. ही अपयशाची आठवण एके दिवशी यशाचे किरण बनेल असे त्यांना माहीत होते आणि याच ग्लासचा वापर करून त्यांनी लोकांना सिद्ध करून दाखवले की चुंबकाच्या एक बाजूची विद्युत किरण ही बदलत नाहीत. याला पोलरायझेशन असं त्यांनी नाव दिले. He then took the age-old experiments of sprinkling in iron filings on a sheet of paper near a magnet, making circular patterns. He went on to prove that these patterns were not a property
of the iron filings. In fact, they were due to the invisible magnetic fields that fills the empty space around the magnet and hence disturb the filings. This is where his lack of formal education went against him. Faraday did not know much about advanced mathematics, so he just copied the iron filings patterns with his hand. He was unable to explain them in the form of mathematical equations. He made hundreds of such drawings, but without equation they were not accepted. Fortune favored the brave Faraday once again. When he met James Maxwell, a wealthy educated physicist well versed in mathematics, he was willing to work with Faraday. It was Maxwell who translated Faraday's idea into a set of equations that are now called Maxwell's equations. Their combined work has helped us in many ways. Electronics and communication systems today are designed around their discoveries. Someday, we might even be able to communicate with aliens across different galaxies using the products of these discoveries. Faraday's life started with difficulties, but as a great scientist, he met each difficulty with perseverance and conviction. He was given impossible tasks which he undertook as challenges and opportunities. He epitomizes what the Walt Disney character Pinocchio said: "When you wish upon a star, it does not matter who you are." लोहकीस कागदाच्या खाली ठेवून त्या कागदावरून लोहचुंबक फिरवले की कागदाच्या खाली लोहकीस फिरतो. हे अदृश्य चुंबकीय शक्तीमुळे घडते हे त्यांनी सिद्ध केले आणि तेच त्यांचे औपचारिक शिक्षण अडचणीचे ठरले, कारण हे सर्व त्यांना गणितीय सूत्रामध्ये मांडता आले नाही, म्हणून लोकांनी ते स्वीकारले नाही. नशिबाने फॅरेडे यांची पुन्हा एकदा साथ दिली. एकदा फॅरेडे जेम्स मॅक्सवेल यांना भेटले. ते एका भौतिकशास्त्राचा अभ्यास करत होते. ते खूप श्रीमंत होते, गणितात निष्णातही होते. फॅरेडे सोबत काम करण्याची त्यांची इच्छा होती. मॅक्सवेल यांनी फॅरेडे यांच्या संकल्पना गणिती सूत्रात मांडल्या, ज्या आजच्या काळात मॅक्सवेलचे इक्वेशन्स म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या दोघांच्या कामांनी आपणास आज खूप मदत केली आहे. आज इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन सिस्टीम मार्फत जे संपर्क होतात त्यात सुद्धा त्यांनी लावलेल्या शोधांचा वापर केला जात आहे. फॅरेडेचे आयुष्य हे अडचणींनी सुरू झाले, पण प्रत्येक समस्येला चिकाटीने सामोरे गेले. त्यांना अशक्य अशी कामं दिली गेली, परंतु त्यांनी सर्व कामे आव्हाने आणि संधी म्हणून स्वीकारली गेली. त्यांनी आपल्या जीवनात वॉल्ट नावाचे एक कार्टून पात्र आहे, त्या कॅरेक्टरने असंच एक वाक्य म्हणलं होतं की ते उदाहरण म्हणून इथे आपल्याला दिलेलं आहे. ते आपल्याला सांगतात की जेव्हा तुम्ही ताऱ्याची इच्छा केली तर तुम्ही कोण आहात याला फरक पडत नाही. तुम्हाला फक्त इच्छा करणे महत्त्वाचे आहे. या ठिकाणी फॅरेडे यांनी शास्त्रज्ञ होण्याची इच्छा केली होती आणि ते शास्त्रज्ञ बनले. म्हणजेच महत्त्वाकांक्षा महत्त्वाची आहे, हेच आपण या पाठातून शिकतो. I hope you understood this lesson, and also you must have enjoyed this lesson a lot. We will meet in next lesson. Thank you.